की रावणाचे गेले हात दाबून, बोटं अडकून गेले. आता ते बोटं अडकून गेले तर रावण रडायला लागला. तर रावणचा खरा अर्थ रडका होता. म्हणजे ते आकांत करायला लागला. त्याला कळतच नव्हतं की आता काय करू काय करू. तर त्याने केली शिवाची स्तुती करायला सुरुवात. फर्स्ट टाइम ती शिवाची जी स्तुती केली त्यालाच आपण आज शिवतांडव स्तोत्र बोलतो. ते जटाटवी जे आहे ना, ते पूर्ण ते दुःखामध्ये केलेले. रडत रडत ती स्तुती केली तेव्हा शिव प्रसन्न झाले. बोलले ठीक आहे. त्यावेळेस त्यांनी तो जो दाब होता तो वरती घेतला आणि सोडलं. परंतु तो त्याच्यावर थांबणार नव्हता. त्याने परत काही गोष्टी केल्या वेगवेगळ्या प्रकार. त्याच्यामध्ये असं केलं की महादेवाला प्रसन्नच केलं आणि महादेवाला सांगितलं. महादेव बोलले काय पाहिजे? बोलले मला आत्मलिंग पाहिजे. बोलले ठीक. आता आत्मलिंग दिलं म्हणजे साक्षात शिवच दिले. एक टेन्शन आलं की जर घेऊन गेले तर त्याला सांगितलं फक्त एक लक्षात ठेव, ज्या ठिकाणी ठेवशील हे इथंच प्रस्थापित होऊन जाईल. फक्त याला ठेवायचं नाही. गणपती आले, गणपतीने एका गुराखीचं स्वरूप घेतलं. मग ते आले, मग त्यांना तहान लागली, मग त्यांनी पाणी पिलं. पण ते पाणी एवढं होतं की त्यांनी नदी पिऊन घेतली. त्यांना लघुशंकेला जावं लागलं. मग जेव्हा ते जावं लागलं तर हे गुराखीच्या स्वरूपामध्ये होते. यांनी काय केलं, ते बोलले पटकन आहे मला जायचं घरी. आता त्याने ते पाणी एवढं पिलेलं होतं की त्याला ते लघुशंकेला खूप जास्त वेळ लागला. आलो 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 याने पाहिलं आता येणार आहे, तेवढ्यात खाली ठेवून दिलं. तर ते एक जे स्वरूप आहे ते आज कर्नाटकमध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. तर त्या ठिकाणी आत्मलिंग आहे.